नमस्कार मित्रांनो, साईबाई सकाळ. कसे आहेत तुम्ही? आज शेवटचा दिवस आहे. पोरं बघा, आज पकीत तुंबली आहेत पोरं. तुंबलेल्या पोरांना घ्या पाणी घ्या. साईराम पाणी घ्या. साईराम पाणी घ्या. धन्यवाद. हाय का? ओ साईराम घ्या पाणी घ्या. घेता का नाही? घेता का नाही? एक घे चाल. पाप गेली तेवढी पुण्यात लागू दे जरा. ए मी पण चालू का तुमच्या जोडीला? नको चालू. का रे? तू बसला तर उठणार. नको चालू. काय करतोय? बसतोय? अरे मग इथे बस नाही, इथे कोपऱ्यात थोडस ते लोटांगण घालून हे करतोय का? ते नाही एक दगड पुढे ठेवायचा. अरे शावर एक नंबर आहे. शे प्रवीण दादा चल, प्रवीण उड्या मारून दा. हे उड्या मारून दा मला एकदा. पाय तर उचल. पायला उचलू शकत बाबा. हॅलो का? चल ना, फक्त तू असं तसंच करतोय. उचलतच नाहीस पाय. फक्त असं असं करतोय. बघितलं? तूच प्रयत्न कर. लॉंग जम्प मारू का? लॉंग जम्प नाही बोलू तुला. फॅट जम्प बसेल, फॅट जम्प. कुठं बसतोय? मी नाही बसत आहे, बस तू. तर मित्रांनो आलो हॉल्टवर आणि हे बघा आम्ही आता गाडीतून आलो आणि प्रवीण खूप चालून आलो एकटा. रात्रीपासून चालतोय प्रवीण. एवढा चालतोय. तो काय बोललेला, मी दाल भात खाणार फक्त. काय रे प्रवीण? अबे शिर्डीत पोचायचं याड्या. शॉर्ट होईल काहीतरी प्रवीण. तर ठेचा घेतलाय. बोल ना काय बोल तू. बोल 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 बोल. मित्रांनो वडापाव आहे नाश्त्याला. मी काय घेतलंय? भाजी भेटला. फुकट्या भेटला तुला. सरकतो. तू एकच घेतला? दोन वाज होतील का? दोन नाना चार. नाना चार. चिपको पडलेला वांडर त्याला. एक नंबर. अरे मी बघ, हे बघ चपाती न भाजी बस. हे प्रवीण वॉशरूमला जा ना. अरे अजून वडे काढतायत. हे बघ मी तर जाऊन आलो भाई आताच. वैभव तू पण जा. बबी जा तू पण. परत खाल्ले. परत एवढा खाल्लाय बाबांनी. बाबा किती वडे खाल्ले खरं सांग? अरे होऊच शकत नाही. मी सांगतो तुला, होऊच शकत नाही बाई. अरे होऊच शकत नाही. तू विश्वास ठेवशील? 52 वडे खाल्ले. अरे तू स्वतः खाल्ले दोन पैकी तू जास्त खाल्ले ना मग. आणि हा 2 खाल फक्त. काय यार बाबा, काय खोटा बोलतो तू. मग बघ. हे पक्या 8 वडेपाव खाल्ले. किती बस? आणि मग उरलेले ओके. अक्षय पाणी पितो का? नको का? नॉन स्टॉप टाकी. झालं मित्रांनो हॉल्टवरून आणि पोरं बसलेत. न ब्लॉग चालू केलं. रेनी बघा काय केलं, टोपी काढली लगेच. ही टोपी घालून बसलेला. पाटील ए मोहम्मद. आदित्य अकबर पाटील ए मोहम्मद. काय पाहिजे तुला? पाणी पाहिजे का? चॉकलेट. हे कुठून पाणी भेटलं? जाता तर घेऊन आल ते. बरं आहे चला, टेन्शन नाही. मग इथे बस ना, उन्हात बस. इथे बस मधोमध. अरे तुला काय फरक नाही तसा बस. कुठे ओम? ऐ काल काय
पोरीनं छेडतो का कोबी कधी शिरले हा पालखीतल्या हे काय सांगू का तुला आता कोण हा सांगू का कोण कोणी त्या दुसऱ्या जागा सांगितलंय काय सांगितलंय कुठलं तर नमस्कार मित्रांनो इथे थांबलेलो तर आम्हाला भेटायला जाम ओ बाबा ओ बाबा बाबा थांबा ना कुठे पळताय ओ बाबा ओ बाबा ओ दुसरे बाप्पा ओ बाप्पा तर नमस्कार मित्रांनो ओम साईराम आलोय इथे आंघोळीला आणि पोरं कशी आंघोळ करतात काय नाही ना हा आबा हा आय थिंक हा असेल हे बाबा 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 हे बा इकडे होता ना नेला वाटत हे बा हा बा ऐ आबा 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 ना हे बघ पिकलेला चोरा काय रे पुढ खोखर वा त्याला काय रामफल कुकाल आहे हे कुठं आहे तुझं आहे ना तुझं आहे ना तिकडे कर आता कोण आहे कोण आहे ए त्याला घे ना त्याच्या डुबवणं कट्टरीत ए बघ गोट्या नको ना गोट्या बे फेकून दे बे कपडे तिकडे कपडे हे दाखव ए घास घास कर घास ए झाली का रे आंघोळ तुमची आयटम आयटम अरे तू ना कुपेस माझी पण आंघोळ झाली मस्त म्हणायची झाली आता झोपतो जरा आराम करतो जेवायचं बघू घेतलं तर आज भजन घ्यायचंय नाही तर ते पण कॅन्सल काय 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 करतो दागा काही गणेशची आली पालखी मांडावली साई गणेशची आली पालखी मांडावली साई गणेशची आली पालखी मांडावली पालखी मांडावली घेन साईंचं दर्शन लय आतुर झाले मन हो भक्त जीवन भावन साईराम बोलती हो भक्त जीवन भावन साईराम बोलती कशी बाई हालत डुलत साई पालखी चालती कशी बाई हालत डुलत साई पालखी चालती साई पालखी चालती आला रामनवमी सण गेलं साईंचं दर्शन लय आतुर झालंय मन लय झालंय मन लय आतुर झालंय मन लय ताट पडलं ऊन आला रामनवमी सण गेलं साईंचं दर्शन लय आतुर झालंय मन भक्त भावन साई राम बोलती भक्त जीवन भावन साई राम बोलती कसं बाई हालत डुलत जुलत साई पालखी चालती कसं बाई हालत डुलत जुलत साई पालखी चालती साईंचं छातीला बाळा भाऊ आहे साथीला परमेट साईंचं छातीला गुरु भाऊ आहे साथीला टंग 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 गाडी
नमस्कार मित्रांनो, आता प्रस्थान होतोय आम्ही शिर्डीकडे. पालखी जाऊन 15-20 मिनिटं झालेली आहेत, तरी पोरं अजून आमची बघा तयारीच करतायत. हे झेंडा, हे कुर्ता, हे सगळे असे टाइमपास गंध बिंद. बाबांना घेतलं का? ओ बाबा, ओ बाबा झालाय जवान. ते हे सगळं आता बकचोदी चालू आहे. लाव रे मला पण भाई. बस ना अंबाबाई, बस थँक्यू. हा आमचा शापूरचा छावा अक्षय 5:5 है, 5:5 है गाड़ी की चाबी. तन्ने लेना है तो तन्ने इधर आकर ले ला. बरोबर ना. अरे फोन येतोय, नाव बघ काय. तर चला मित्रांनो, निघालोय शिर्डीकडे. आता पोरं येत आहेत मागून. आमची तयारी वगैरे बघा झालेली आहे मस्त. आम्ही निघालोय. वैभव शेट बसलेत आपल्या जोडीला. चलो आता किती वाजलेत? 5:50 4:50 झाले. आता एक दीड तासात दर्शन होईल आमचं. दर्शनाचा फोन नाही घेऊन जाऊ शकत, पण तरी ट्राय करीन फोन घेऊन जायचं. झालं तर बरं, नाहीतर मग नाही काय होऊ शकत. तर चला भेटूया तुम्हाला पुढे. आता ही आमची पालखी मित्रांनो. तर मित्रांनो, साईराम आलो आता शिर्डीत. सगळे भेटलेत आपल्याला. गाडी वगैरे पार्क केली. तर बघा सगळे. खूप भारी वाटतं शिर्डीत आलो. खूप भारी. कसं वाटतं रे? खूप मस्त. एकदम स्वर्ग. आमच्यासाठी हा स्वर्गच आहे. के दीवाने हो गए, साईं तेरे नाम के दीवाने हो गए. काय बोलतो? 7 दिवस कधी निघून गेले समजले सुद्धा नाही. अजून दिवस पाहिजे होते ना. असं वाटतंय की आज 3रा दिवस आहे. हो ना. कोणी लावला? साईराम होते, त्यांनी लावला. जय जय साई सरकार को बोले के जय साई गणेश वाले के जय टिटवाले वाले के जय. दर्शन झालंय. कृष्ण माझा शिवशंकर गोळा, शिवशंकर गोळा, शिवशंकर गोळा, शिवशंकर गोळा, शिवशंकर गोळा. हे गणा, हे गणा, हे गणा. चला मित्रांनो, झालं दर्शन वगैरे एकदम नीट. आता निघायचं आहे. ही बघा आपली मंडळी कशी बसली आहे. कसं वाटतं रे? कडक का? बाबा बाबा, कोण कसं कधी कसं बदल. एक फुल पॅक. हे बघ, हे काय लटकवलंय रे? आईच्या. चला चला निघूया. चला निघू चला सायरा. हा तू हे काय घातलंय? अच्छा, मला वाटलं रिक्षाच हे घातलंय काय. चला जाऊ आता. चलो देवाचं नाव घ्या. साईराम महाराज की जय. चलो निकलते अभी. मित्रांनो, आलो खडवलीपर्यंत. आमची पोरं बघा सगळी ताण झोपलेली आहेत कशी. ही बघा वरती पण आहेत, खाली पण आहेत. चला पटपट जाऊया घरी आता, कारण की खूप सगळ्यांना हे झालंय. घरी जायची ओढ लागली. शिर्डीची ओढ होती तशी घरी जायची ओढ लागली आहे. चला भेटूया तुम्हाला घरी जाऊन आता. चला मित्रांनो, आलो घरी. झोप आली आहे. खूप दमून आलो आहे. एकदम मस्त झालं साईबाबांचं दर्शन. आता वारीला पुढच्या वर्षी 7 एप्रिलला वारी आहे पुढच्या वर्षीची. तर आता वारीचे ब्लॉग्स 7 एप्रिलपासून चालू होणार. चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.